नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहो। अफजल खान थडग्याचे वास्तव आणि खरंच त्याच्या प्रेताची विटंबना झाली की पाहणार आहोत। सुरुवातीला कवी भूषणाच्या एका छंदाने या एपिसोडची आपण सुरुवात करू। कवी भूषण म्हणतो, दानव आयो दगा करी जावली दीय भयारो महामद भ्यारो भूषण बाहुबली सर्जा तेही भेटी एको निरसंक पदारो बीचू के घाय गिरे अफजली ऊपर ही शिवराज निहारो दाबियो बैठो नरिंद अरिंद ही मानो मयंद गयंद पछारो। कल्पना करा, विजापूरचा दरबार भरलेला आहे आणि ती बडी बेगम साहेबा पानाचा विडा ठेवलेला आहे दरबारात आणि ती म्हणत आहे कि कौन है वो तकवीर बुलंद करने वाला मुजाहिद, कोण? तेव्हा कोपऱ्यात उभा असलेला धिप्पाड देहाचा इसम पायातील चढाव कर कर वाजत येऊ लागता सर्व सरदारांच्या माना वळल्या गेल्या। हजरत जिल्ले इलाही बंदा हाजिर है, शेख अल्ताफ अफजल खां शिवाजी भोसला को गिरफ्त करेगा जिंदा या मुर्दा, सिवा डोंगर का चूहा मुट्ठी में पकड़कर लाऊंगा यही मेरा वादा रहा। आता हे सर्व काही बिनपुराव्याचं आहे, याला काहीच पुरावा नाही आहे। ह्या कादंबरी नाटकांमध्ये वापरले जाणारे संवाद आहे, त्यामुळे या संवादाला फक्त नाटकी रूपात महत्त्व आहे, बाकी पुस्तकी रूपामध्ये एव्हिडन्स रूपामध्ये या प्रकरणाला महत्त्व नाही। पण आता आपण जे घेऊ ते पुराव्यानिशी घेऊ। मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, आपला आनंद वाटतो। विषयाला हात घालू। रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई आणि इतर अनेक कादंबरीकारांनी एक संवाद लिहिला। गोविंद सखाराम सरदेसाई यांचं साहित्य आहे न्यू हिस्ट्री ऑफ द मराठा। अफजल खान मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडवर गेले, काय म्हणाल्या महासाहेब? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफजल खान संपला आता वैरी संपले, आणि तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही। त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून ते स्मारक बांध। आता त्यांनी हा पुरावा कुठून शोधून आणला हे काही कळत नाही, कारण ते तसा त्याचा उल्लेखही दिला नाही आणि कबर आहे याचा पुरावाही दिलेला नाही। शिवभारत, शिवकालीन ग्रंथ, पत्र, शिवाबावनी, मोहम्मदशाही, अलीनामा, आलमगीरनामा, जेदे शकावली, शिवदिग्विजय बखर, शिवकाव्य, कैदी नृपविजयम, हप्ता कुर्सी किंवा अली आदिलशाही, बुसातीन उल सलातीन, या सर्व समकालीन साहित्यामध्ये कुठेही नाही किंवा थडग्याचा उल्लेख नाही। आणि हे आपण जरूर लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही समकालीन ग्रंथामध्ये थडग्याचा आणि कबरीचा उल्लेख नाही। मग एका शेडगावकर भोसले बखरमध्ये एक उल्लेख येतो, त्यात असं लिहिलं आहे की अफजल खानाचे शिर बुरुजात पुरून टाकले आणि त्या बुरुजाला अब्दुल्ला बुरुज असे नाव ठेवले, त्याचे धड कचेरी लगत दफनावून कबर बांधविली आणि पठाईत यालाही दफन केला असा उल्लेख आहे। सभासद बकर पान क्रमांक 16 वर अफजल खानाच्या वधाची हकीकत आहे, पण कबरीचा उल्लेख नाही। जेदे करीना म्हणते खानाची आतडी बाहेर काढली, खान पळू लागला आणि भोयांचा पाया कापला, अफजल खानाचे शिर कापविले, ते शिर पिंजरा करून राजगडच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजावरील कोनोड्या ठेवायस पाठवले आणि तिथे पूजा नैवेद्य चालवला असंही त्यात उल्लेख आहे। पण इथे थडग्याचा उल्लेख नाही किंवा कबरीचा उल्लेख नाही। आपण देवदेवतांना नैवेद्य देतो तसे भूत प्रेतांनाही आपण नैवेद्य देतो, हे आपली हिंदूंची संस्कृती आहे, त्याच्याबद्दलही काही दुमत नाही। आता
चिटणीस बखर मल्हार रामराव चिटणीस यामध्ये उल्लेख नाही, जेदे करीनामध्ये याचा उल्लेख नाही आहे, हे आपण बघितलं. आपण अफजल खान मारल्या गेल्यानंतर त्याचं राजांनी कुठे दफन केलं याचा कुठेही उल्लेख नाही किंवा कबरीचा उल्लेख नाही. 51 कलमी बखरमध्ये तुळजा भवानीला उपद्रव केला म्हणून त्या प्रेताची विटंबना करण्यात आली. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 51 कलमी बखर काय म्हणते? प्रेताची विटंबना करण्यात आली. आता भारतवर्ष प्रत मध्ये जाऊ. त्यानंतर खानाचा मुर्दा पालखीत गडावर आणला. तुळजा भवानीस उपद्रव केला म्हणून त्याच्या गुदद्वारामध्ये लोखंडाची मेक मारून शीर दरवाजावर बांधले. काय म्हणतोय मी? गोवा इन्क्विजिशन्स मध्ये असे काही प्रकार आहे, पण इथे हाही प्रकार झाला. आणि विश्वनाथ काशीनाथ राजवाडे प्रतीमध्ये सारखा उल्लेख आहे की त्यानंतर खानाचा मुर्दा पालखीने गडावर आणला आणि तुळजा भवानीस उपद्रवा केला म्हणून त्याच्या मूलद्वारामध्ये लोखंडाची मेक मारून शीर दरवाजावर टांगले. दोन्ही प्रतीमध्ये हा सारखा उल्लेख आहे. साने प्रत, फॉरेस्ट प्रत, सरकार प्रत, त्यामध्ये थडग्याचा उल्लेख नाही, कबरीचा उल्लेख नाही, पण त्याचे डोसके दरवाजावर बांधले असा एक उल्लेख केलेला आहे. आता सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटियर 1885च्या आवृत्तीत पान क्रमांक 545, 546, 547 तिन्ही पानावर प्रतापगडचे वर्णन आहे, पण कबरीचा उल्लेख नाही, थडगीचा उल्लेख नाही. पण याच सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटियरच्या 1963च्या आवृत्तीत मात्र पान क्रमांक 875 वर कबरीचा उल्लेख आहे. तो दर्गा कोणी व केव्हा बांधला हे नमूद केलेले नाही. सय्यद बंडाचा तर उल्लेखच नाही. याचा अर्थ ती कबर 1885 नंतर केव्हा तरी काही समाजद्रोही लोकांनी बांधली. दत्तात्रय बळवंत पारसनीस 1916 मध्ये महाबळेश्वर या इंग्रजी पुस्तकात 144 पान क्रमांकावर त्यांनी थडग्याचे चित्र छापलेले आहे. तुम्हाला ते दिसेल. थडग्याच्या भोवती 6 वासे पुरून वर नळाच्या कौलाचे छप्पर आहे. कुठल्याही भिंती किंवा बांधकाम नाही. सय्यद बंडाचे थडगेही नाही. केव्हा तरी ते बांधकाम करून मूळ थडग्या शेजारी हा सय्यद बंडा उगवलेला आहे. लक्षात घ्या, हे सर्व दत्तात्रय बळवंत पारसनीसने दिले. जेम्स डग्लसनी प्रतापगडचाही दौरा केला, तिथून तो गेला होता. बुक ऑफ बॉम्बे मध्ये तो म्हणतो, प्रतापगड अंडर हुज फ्लॅगस्टोन्स ले द ग्लोरी हेड ऑफ अफजल खान. आता एक वैशिष्ट्य म्हणजे तो मेल्यानंतर 1923ला त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. एकंदरीत स्वराज्यावर चालून आलेला व तुळजा भवानी उपद्रव दिला म्हणून त्याच्या प्रेताची नाना प्रकारे विटंबना करण्यात आली. शिवकाळामध्ये हे थडग कबर बांधण्यात आलेलं नाही आणि त्यानंतर बांधल्यानंतर अनेक बांधकाम केलं, पण तेही अनधिकृत बांधकाम महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2022ला पाडले. महाराष्ट्र सरकारला मी धन्यवाद देतो. पण महाराष्ट्र सरकारला अजून एक सांगतो की अनेक शिवबांच्या किल्ल्यावर अतिक्रमण केलेले आहे. विशाळगड सारखा किल्ला आहे, विशाळगड ही मुक्त झाला पाहिजे. आमच्या शिवशंभूची एकच प्रार्थना आहे की विशाळगड मुक्त झाला पाहिजे. या कबरी थडग्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला अजून सांगा. अजून त्यातील गुपित रहस्य मी तुमच्या समोर दुसऱ्या व्हिडिओतून सुद्धा आणणार आहो. प्रतीक्षा करा. तुमची रजा घेतो. जय शिव.